जळगाव जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार अभियानातील चौथ्या टप्प्यातील 4796 कामांना मंजुरी जी आहे ती आता देण्यात आलेली आहे। यासाठी 121 कोटी 47 लाखांची तरतूद देखील करण्यात आली आहे। कृषी विभाग, लघु सिंचन विभाग, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, ग्रामपंचायत विभाग, लघु सिंचन विभाग, वन विभागातर्फे आता कामे केली जाणार आहेत। कवठे महांकाळ इथं हळद आणि बेदाणा प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात येणार आहे। या केंद्रांसाठी जमीन संपादन करण्याचा निर्णय आता कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतलाय। प्रक्रिया करून शेतमालाला योग्य दर मिळावा यासाठी बाजार समिती प्रयत्न करतेय। कोल्हापूर जिल्ह्यातील जरबेरा आणि गुलाबाला कर्नाटक, आंध्रातील बाजारपेठेमध्ये आता चांगला दर मिळू लागलेला आहे। पावसामुळे फूल उत्पादनामध्ये व्यत्यय आल्याने फुलांची दरवाढ झालेली आहे। याचा फायदा आता कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होऊ लागलाय। जरबेरा त्याचप्रमाणे गुलाबाची 7 ते 8 रुपये इतक्या उच्चांकी दरांना आता विक्री होतीये। गणेशोत्सवापर्यंत हे दर चांगले राहतील अशी शक्यता बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी दिली आहे। केरळ राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सकाळ माध्यम समूहाने आता मदतीचं आवाहन केलेलं आहे। या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेकांनी मदतीसाठी हात पुढे केलेत। माळशिरस तालुक्यातील नातेपुते गावातील ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमा करून 11,000 रुपयांची मदत सकाळ रिलीफ फंडाकडे आता जमा केली आहे। आत्महत्याग्रस्त 6 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी आणण्याच्या उद्देशाने जागतिक कृषी विकास निधीतून कृषी विकास राबवण्यात येतोय। या प्रकल्पाच्या मुदतवाढीस सरकारने आता नकार दिलेला आहे। प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये झालेल्या अनागोंदी आणि आरोपांमुळे आता सरकारने मुदतवाढीस नकार दिल्याची चर्चा आहे। कर्नाटकातील साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची बिलं देण्यास आता टाळाटाळ केली जाते। मिरज पूर्व भागातील गावे कर्नाटक सीमेवरती आहेत। या गावांनी कर्नाटकमधील कारखान्यांना गेल्या वर्षी ऊस दिला। शेतकऱ्यांना धनादेश देण्यात आलेले आहेत, मात्र धनादेश रकमेअभावी आता परत जात आहेत। त्यामुळे शेतकरी संतप्त झालेत। केंद्र सरकारने घोषित केलेल्या हमी भावाने मूग खरेदी करण्याची व्यवस्था बाजार समित्यांमध्ये नसल्याने शेतकऱ्यांना नवीन मूग सरासरी 2,500 रुपये प्रति क्विंटल कमी दराने विकावा लागतोय। अमरावती जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यातील मूग प्रमुख पीक आहे आणि जिल्ह्यामध्ये सुमारे 55,692 एकरावरती मुगाची पेरणी करण्यात आलेली आहे। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट आणि मूर्तिजापूर या बाजार समित्यांनी अघोषित संप पुकारलेला आहे। त्यामुळे बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळालाय। अकोट आणि मूर्तिजापूर बाजार समित्या महत्त्वाच्या समजल्या जातात। रोज लाखोंची उलाढाल होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून व्यवहार पूर्णतः ठप्प आहेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसाने तब्बल 16,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवालावरून आता स्पष्ट झाले। सर्वाधिक नुकसान ऊस पिकाचं झालेलं आहे। भात, भुईमूग आणि सोयाबीन ही पिके देखील पावसामुळे नुकसानग्रस्त झालेली आहेत। कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या वतीने पंचनामे सुरू आहेत। सध्या मिळालेली आकडेवारी प्राथमिक स्वरूपाची आहे। नुकसानग्रस्त क्षेत्रामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। वाशिममध्येही व्यापाऱ्यांनी आता शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करणं बंद केलेलं आहे। त्यामुळे दररोज 2 कोटींची होणारी उलाढाल आता ठप्प झाली आहे। ऐन सणासुदीच्या काळामध्ये बाजार समिती बंद असल्याने शेतकरी अडचणीत आलेले आहेत। हमी भावाचा मुद्दा लवकरात लवकर निकाली काढावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे। कांद्याच्या दरामध्ये तब्बल 200 रुपयांनी घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळाले। चांगला भाव मिळण्याच्या अपेक्षेने आता साठवलेल्या कांद्याने दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांची पुरती निराशा केलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1350 रुपये प्रति क्विंटलने विकला जाणारा कांदा आता 1150 रुपयांवरती आलाय। त्यामुळे कांदा उत्पादकांनी देखील बाजारपेठेमध्ये कांदा आणण्याकडे पाठ फिरवली। देशभरात टोमॅटोची आवक जास्त असल्याने त्याचा फटका हा टोमॅटोला बसतोय। एकट्या नाशिक जिल्ह्याला तब्बल 250 कोटींचा फटका बसणार आहे। गेल्या वर्षी हंगामाच्या सुरुवातीपासून टोमॅटोच्या 20 किलोच्या क्रेटला आता सरासरी 200 रुपयांचा दर होता। यंदा हंगामी सुरुवातीलाच आता
50 रुपयांनी आता ही सुरुवात झालेली आहे। मागील 8 दिवसांपासून टोमॅटो बाजार 50 रुपयांवरती स्थिर आहे। शेतकऱ्यांच्या ठिबक अनुदान वाटपामध्ये कृषी खातं अडथळे आणते। खात्यातील मनमानीमुळे तणावाखाली असलेल्या 2 वितरकांनी आत्महत्या केलेल्या आहेत। त्यामुळे सध्या वितरकांनी नोंदणी न करण्याचा निर्णय घेतलाय, अशी माहिती आता महाराष्ट्र ड्रीप डीलर असोसिएशनने दिली आहे। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील MIDC स्थापनेचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यासाठी कमीत कमी 25 हेक्टर जमिनीचं भूसंपादन करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी संबंधितांना दिलेले आहेत। याशिवाय अचलपूर तालुक्यातील MIDCचा भूगावपर्यंत विस्तार करण्याबाबतचा प्रस्ताव देखील आता सादर करण्यात आला आहे।